आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य ठाणेकर 53 वर्षीय राजेश खांडेकर या सायकलवालानं नवा विक्रम रचलाय। त्यांनी घोडा सायकलवर अर्जेंटिना ते अमेरिका असा 16,000 किलोमीटरचा प्रवास 8 महिन्यात पूर्ण केला असल्याची माहिती आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेत आदित्य प्रतिष्ठानच्या वतीनं किरण नागती यांनी त्यांचा सत्कार केला। या पत्रकार परिषदेला राजेश खांडेकर स्वतः, किरण नागती, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य अमोल कुलकर्णी उपस्थित होते। हा सायकल प्रवास करणारे ते ठाण्यातीलच नव्हे तर भारतातील एकमेव सायकल प्रेमी आहेत। 20 जून 2025 रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघाले। अर्जेंटिनाला पोहोचल्यावर 24 जून रोजी त्यांचा अमेरिकेसाठी सायकलवर प्रवास सुरू झाला। या दरम्यान ते 11 देश फिरले अशी माहिती खांडेकर यांनी दिली। या प्रवासादरम्यान त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं। सायकलवर त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश दिला। ते आत्तापर्यंत 41 देशांमध्ये जाऊन आलेत। 78,000 किलोमीटर त्यांची सायकलिंग झाली आहे। त्यात जगभरात 5 खंडात सायकल प्रवास केलेला आहे। खांडेकर म्हणाले की कॅनडापर्यंत माझा प्रवास होणार होता, परंतु आर्थिक संकटांमुळे मला अमेरिकेपर्यंत पोहोचून भारतात परत यावं लागलं। आदित्य प्रतिष्ठानचे प्रमुख किरण नागती म्हणाले की आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशननं नवनवे सायकल प्रेमी घडवलेत। राजेश खांडेकर यांनी अशक्य ती गोष्ट शक्य करून दाखवली आहे। केवळ ठाणेकरांनीच नव्हे तर भारतीयांनी कौतुक करावं असा विक्रम त्यांनी केलाय। सायकलिंग करताना रस्त्यावर रिक्षा, दुचाकी किंवा टुरिस्ट वाहनं मुद्दाम सायकलस्वारांना कट मारून पुढे जातात, त्यामुळे सायकलस्वारांना अपघाताचा धोका निर्माण होतो। नुकताच अर्जेंटिना ते कॅनडा असा 21 दिवसांचा प्रवास पूर्ण करणारे भारतीय सायकलस्वार खांडेकर यांनाही अशाच प्रकारचा अपघाताचा अनुभव आला। मात्र परदेशात घडलेल्या त्या घटनेत मोठा फरक असा होता की संबंधित वाहन चालकांनी विशेषतः मुंबई किंवा ठाण्यासारख्या शहरांमध्ये घडली असती तर अनेकदा वाहनं न थांबवता पुढे निघून जातात अशी खंत आहे। सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य अमोल कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी सरकारनं कठोर नियम करावेत अशी मागणी सायकलिस्टांकडून करण्यात येत आहे। खरं तर सर्वप्रथम मी आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन प्रज्ञा म्हात्रे यांचे आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून एक असा कर्तृत्ववान सायकल प्रेमी ज्याला आधी म्हणत होतो तो सायकल स्वार आणि ज्यांनी आता एक विक्रम केला असे विक्रमवीर राजेश खांडेकर सर हे स्वतः इथे आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार आम्ही इथे स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र आणि अभिनयकट्ट्याच्या वतीनं करतोय। खरं तर अर्जेंटिना ते अमेरिका हा प्रवास सायकलवर करणं मला असं वाटतं हे खूप आव्हानात्मक तर आहेच, कारण आपण बघतो की ठाणे शहरामध्येच जर संपूर्ण आपल्याला सायकल चालवायला सांगितली तरी आपल्यासाठी मोठं चॅलेंज आहे। त्याच्यामुळे त्यांचं एक ठाणेकर म्हणून, भारतीय म्हणून मी त्यांचं कौतुक करतो, त्यांच्याबद्दलचा अभिमान बाळगतो आणि भविष्यातसुद्धा त्यांनी असाच प्रवास करत राहावा ज्यांच्यामुळे ठाणेकरांना आम्हाला त्यांचा अभिमान वारंवार त्यांच्या कर्तृत्वात होत राहील।